नमस्कार. नमस्कार. मी सविता पाटील. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत आणि अजून स्वयंपाक बाकी आहे. तर आज माझी पैज लागलेली आहे, की मी त्यांना बोलले होते, की मला स्वयंपाकाला आज कंटाळा येतोय, स्वयंपाक करू वाटत नाही. तर ते बोलले, की मी आज स्वयंपाक करतो. तर 20 ते 22 वर्ष झाली माझ्या लग्नाला. अजूनपर्यंत त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. एक पण दिवस स्वयंपाक केलेला नाही. पण आज ते नाही. म्हणत आहेत, की मी तुला आज मदत करतो. तर मी भाजी वगैरे टाकली, पण ते आता बाजरीची भाकर बनवणार आहोत. तर बघू आपण त्यांना जमते का बरं, कारण त्यांनी माझ्या लग्नाला 20-22 वर्ष झाले, पण अजून काही भाकर बनवली नाही माझ्यासमोर. आतापर्यंत मी काही स्वयंपाक केलेला नाहीये, परंतु आज सविताची माझी पैज पडली, की तिला मी बोललो तू भाजी केली आहे, तर चल मी तुला भाकरी करून दाखवतो. तर चला मग तर ते आपण सुरुवात करूया. त्यांनी मला सांगितलं, की मी ज्यावेळेस 8वी 9वीला होतो, 10वीला होतो, त्यावेळेस मी आईला मदत करायचो. तर बघू आता ते खरंच बोलतायत का बरं, आपण बघू. चला तर तुम्हाला मी दाखवते आता. तर हे आहे आमचं छोटंसं किचन फार्म हाऊसवरचं. तर आम्ही सुरुवात केलेली आहे. आधी चाळणीने पीठ गाळून घेणार आहोत आणि त्याच्यातला कोंडा काढून घेणार आहोत. तर बघा मंडळी, आपण आज भाकर करणार आहोत. जवळजवळ 25-30 वर्ष झाले असतील तेव्हा मी भाकर केली होती. तर बघू शकता की आजही मला तेवढी काय म्हणतो आपण त्याला आयडिया आहे का भाकर करण्याची. तर ते आपण बघूया. मी साधारणतः 7वी 8वीला होतो. ते माझ्या मते 90-91चं साल असेल किंवा 90च्या पहिलं पण साल राहू शकतं. तर तेव्हा मी आईला मदत म्हणून सहज भाकरी करायचो. तर मी खूप तरबेज होतो स्वयंपाकामध्ये. तर मी खरोखर स्वयंपाकामध्ये खूप तरबेज होतो, परंतु सवितानी आतापर्यंत काही मला तो चान्स दिला नाही स्वयंपाक करून दाखवायचा. तर आज पैज खूप अचानक आमची पैज पडली. महाग पडेल असं मला वाटतंय. नाही, आता नाही. बघू आपण, मी जिंकते का ते जिंकतात, बघू आता कोण कारण हारतं. सविता जे म्हणते ते सुद्धा खरं ठरू शकतं. कारण 20-25 वर्षा पहिले, म्हणजे साधारणतः 30-35 वर्षा पहिले मी भाकर केलेली आहे आणि आज मला ती भाकर जमते का नाही ते सुद्धा एक मोठं ओढं आहे. तर बघू आपण काय होतं. तर तुम्ही पण आता साक्षीला आहेत. असं चाडं करून घ्यावं लागतं आणि बघू शकता. तर बघू शकता तुम्ही, खूप छान अशी भाकर तयार होते आहे आता. तर बरेच दिवस झाले आता मला वाटलं होतं की मी विसरून गेलो असेल, परंतु थोडीफार का होईना भारताचा नकाशापेक्षा चांगली. खूप छान झालेली ही भाकर, एकच नंबर झालेली. तर बघू शकता छान झालेली आहे भाकर, मस्त. आता टाइम आहे पाणी लावायचं तिला, म्हणजे पोपडा येईल चांगला. तर आता आपल्याला भाकर बोलता यायची. तर बघू आता पोपडा येतो का नाही येतो. खूपच छान झालेली भाकर. तर बघा असे तिला धरावं लागते, अशी पलटी करावं लागते. तर आव्हानने खूप छान अशी भाकर तयार केलेली आहे. खूपच सुंदर झालेली आहे भाकर.
आता परत दुसरी अजून टाकता येते. तर मी पैज हारली, 100% हारलेली आहे. त्यांनी जे सांगितलेलं ते 100% खरं होतं. तर बघू शकता खूपच सुंदर अशी भाकर झालेली बघू आहे. शकता आपण आता तिला थोडे गॅसवर शेकून घेणार आहोत. तर बघू शकता त्याला थोडे आपण गॅसवर आता शेकून घेणार आहोत. मी जेव्हा भाकर शिकलो होतो तर तेव्हा आम्ही चुलीवरती भाकर करायचो आणि आता अगदी गॅस आहे आणि गॅसवर अशी आम्ही भाकर करतोय आता. तर बघू शकता अशा प्रकारे भाकर तयार झालेली आहे. तर तुम्हाला मी भाकर मोडून सुद्धा दाखवतो. खूपच छान झालेली भाकर बघू शकता तुम्ही. तिला पोपडा सुद्धा आलेला आहे. आवडणी खूप छान अशी. तर परत अजून त्यांनी दुसरी भाकर केलेली आहे भाकर आणि केलेली बघू आहे. शकता आता मी ती हातावर घेत आहे आणि आपण तव्यावरती टाकणार आहोत. वा, एकच नंबर झालेली आहे. आज खूप स्वादिष्ट जेवण तयार झालेलं आहे. आणि आता पाणी लावणार आहोत. पहिल्या भाकरीला जे पाणी आहे ते जास्त लावलं गेलं होतं माझ्याकडून, कारण पाणी किती लावायचं तो अंदाज मला चुकला होता. पण आता बघू शकता तुम्ही मी बरोबर जेवढं पाणी पाहिजे तेवढं लावलंय, कारण वरती पाणी लावल्यावरच भाकरीला पोपडा येतो, नाही तर भाकरीला पोपडा येत नाही. तर आता ही भाकरीला आपण पाणी लावलेलं आहे. एक भाकर तयार झाली आणि आता परत आपण दुसरी भाकर करणार आहोत. 3 नंबरची भाकर अजून करणार आहोत. तर आता आपण तिसरी भाकर करायला घेत आहोत. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे आणि मला सांगणं असेल की तुम्ही सुद्धा घरी वहिनींना पद्धतीने अशी मदत करा. कधीतरी आयतं जेवण खाऊ घाला. परंतु ती मदत फक्त कधीतरीच करा, रोज नका करा, नाही तर लोक म्हणतील बायकोचा बैल झाला बुवा. बघू शकता आता आपण भाकर तयार झालेली, शिजलेली. आता एक साईड सुपर. बघू शकता. तर बघू शकता तुम्ही खूपच छान झालेली. आणि आपण महिलांना सुद्धा एवढी भाकर छान जमत नाही काही महिलांना. तर बघा किती छान अशी भाकर तयार केलेली आहे त्यांनी. तर बघू शकता अगदी टम फुगलेली आहे ती आणि पोपडा सुद्धा भारी येईल तिला. बघू शकता मस्त झालेली. तर अशा प्रकारे छान अशी भाकर बनवलेली आहे. 3 नंबरची भाकर आहे ही. तर बघू शकता मला जास्त त्याच्यातलं म्हणजे आता हातातलं काम निघून गेलेलं आहे असं म्हणता येईल. तर एकच नंबर अशी भाकर तयार झालेली आहे. मस्त बाजरीची भाकर आवडली, खूप छान बनवल्या. आणि जी पैज होती केलेली तर ती मी हारली आता. तर छान अशा भाकरी तयार झालेल्या आहेत. बाजरीची भाकर मस्त 3 भाकरी बनवलेल्या आहेत. खूप सुंदर झालेल्या आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर झालेली भाकर मस्त छान बनवलेल्या आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा. आणि तुम्ही सुद्धा घरी वहिनींना असं मदत करा, पण रोज नका करा, कधी मध्ये करा, नाही तर लोक म्हणतील की वा तुम्हाला काही सांगायचं काम नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा.
आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. धन्यवाद.